ऑलराइट. सो आपला प्रायमरी ट्रॅक हा डीप लर्निंग विथ फुल स्टॅक डिप्लॉयमेंट हा ट्रॅक आहे. आणि याच्यामध्ये आपण काल जसं बघितलं तसं एआय मास्टरीचा एक सब ट्रॅक आहे आणि बाकी प्युअर प्रोग्रामिंग जे आहे ते साधारण सिलेबस असा आहे आपला. सो फुल स्टॅक बेसिक्स, मग इथे आपण HTML, CSS, पायथन बेसिक्स. मग पायथन बेसिक्स म्हणजे तुमचे लिस्ट, टपल वगैरे अशा गोष्टी कव्हर होतात. मग API पासून तुमच्यासाठीच्या गोष्टी नवीन असतील, की API कसे कन्झ्युम करायचे, कसे वापरायचे. मग फ्लास्क आहे. फ्लास्कमध्ये फ्लास्क इज अ वेब फ्रेमवर्क, म्हणजे आपण वेबसाईट बनवतो तेव्हा आपण फ्लास्कवरती होस्ट करू शकतो. तर मग फ्लास्कमध्ये वेबसाईट्स कशा बनवायच्या, HTML मध्ये वेबसाईट राहते, पण पायथन त्याला बॅकग्राऊंडमधून रन करतो, पाठवतो डेटा. तो डेटाबेस असेल तर पायथन डेटाबेसशी बोलेल आणि ती इन्फॉर्मेशन समोर फ्लास्ककडे HTML कडे जाईल. मग आपण थोडंसं पुढे जातो, मग ॲडव्हान्स फ्लास्कमध्ये येतो, की इथे आपण डेटाबेसचे ऑपरेशन्स बघतो, की CRUD ऑपरेशन्स म्हणजे क्रिएट, रीड, अपडेट, डिलीट, की नवीन रेकॉर्ड कसा बनवायचा. सपोज आपण म्हणतोय की आपल्याला हॉटेल लिस्टिंग वेबसाईट करायची आहे झोमॅटोसारखी. तर मग आपल्याला काय काय डेटा लागेल, हॉटेलचं नाव, हॉटेलचे फोटोज, हॉटेलचे फूड आयटम्स वगैरे, रिव्ह्यूज. तर प्रत्येकासाठी आपल्याला काहीतरी फॉर्म्स तयार करायला लागतील, की हॉटेल लिस्टिंग करायची आहे तर हॉटेलचं नाव वगैरे याच्यासाठी फॉर्म बनवावा लागेल. मग तो फॉर्म HTML मध्ये बनेल, पण मग बॅकग्राऊंडला डेटा कसा सेव्ह होईल, तर मग हे क्रडमधून त्या गोष्टी होतात. मग तो हळूहळू आपण थोडंसं पुढे जातो. मग PostgreSQL बघतो, हे प्रोडक्शन लेवलचं SQL फ्रेमवर्क आहे, ते बघणार आपण. मग नंतर जावास्क्रिप्टचे थोडेसे बेसिक्स बघणार, जावास्क्रिप्ट कसं वर्क होतं. मग आपला एक कॅपस्टोन प्रोजेक्ट सुरू होतो. सो टीममध्ये आता तुम्ही जर 6च असाल तर आपण 2 टीम्स करू शकतो, ज्याच्यामध्ये एक 2 प्रॉडक्ट्स आपण बनवणार. म्हणजे प्रत्येक टीम एक प्रॉडक्ट बनवेल. आणि प्रॉडक्ट म्हणजे इट कुड बी अ मायक्रो प्रॉडक्ट, की लेट्स से लिस्टिंग प्लॅटफॉर्म होऊ शकतो. आता आता एक्झिस्टिंग स्टुडंट्स जे होते त्यांनी प्रत्येक टीमचे वेगळे प्रोजेक्ट्स झाले, 15-20 प्रोजेक्ट्स असतील. फॉर एक्झाम्पल कोणी पेईंग गेस्ट फाइंडर प्रोजेक्ट केला, कोणी आता नाशिकमध्ये कुंभमेळा आहे तर त्यासाठी बिझनेस लिस्टिंग्स केल्या आहेत. कोणी मेडिकल रिपोर्टचं ॲनालिसिस केलं आहे AI वरून, की PDF ब्लड रिपोर्टची PDF अपलोड होईल आणि AI त्याला ॲनालाइज करेल आणि मग युजरला समोर दिसेल फ्रंट एंडला वगैरे वगैरे. मग असं प्रॉडक्ट डेव्हलपमेंट करताना आपल्या या सगळ्या गोष्टी ज्या आधी शिकतोय आपण त्या सगळ्या एकत्र जुळून येतील. तर आधी जेव्हा आपण शिकतोय तेव्हा आपल्याला प्रत्येकाचे बिल्डिंग ब्लॉक्स कळत जातात, की ABCD, मग शब्द बनवायला आपण शिकतो, वाक्य बनवायला शिकतो. कॅपस्टोन प्रोजेक्ट म्हणजे डायरेक्ट आपण बुक लिहायला शिकणार एका पद्धतीने. तर मग कॅपस्टोनमध्ये प्रॉडक्ट आयडिया फायनलाइज करणार, मग वायर फ्रेमिंग बनवणार त्याचे, की कसं दिसणार ते UI त्याचा. मग आपण GitHubवर टाकणार, मग फ्रंट एंड बनवणार. असं एक 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 स्टेप्स आहेत त्याच्या. मग त्यानंतर आपण थोडं अजून पुढे जातो. मग आपण त्याला ऑथेंटिकेशन बघतो. ऑथेंटिकेशन, लॉग इन, लॉग आउट, पासवर्ड रिसेट या गोष्टी कशा करायच्या, ॲडमिन्स कसे हँडल करायचे. मग या पॉईंटपर्यंत आपला पूर्ण एक प्रॉडक्ट तयार होतो. एंड टू एंड प्रॉडक्ट तयार होतो. मग वेळ येते की त्याला आपण लॉन्च कसं करणार Ubuntuवर. सो आपण व्हर्चुअल बॉक्स आपल्या मशीनमध्ये व्हर्चुअल बॉक्सच्या आतमध्ये Ubuntu इन्स्टॉल करणार आणि त्या Ubuntuवर आपण असं रन करणार साईट आणि आपल्या नॉर्मल कॉम्प्युटरवर आपल्याला ती साईट ॲक्सेस करता येईल किंवा आपल्याला आपल्या मोबाईलवरती बघता येईल. पण ती सर्व्हर चालू आहे Ubuntuवर. सो दॅट वे वी ऑल्सो अंडरस्टँड फायरवॉल कसं असतं, IP ॲड्रेस कसे काम करतात, पोर्ट्स कसे काम करतात, SSH काय आहे वगैरे वगैरे. मग त्यानंतर पुढचा पार्ट येतो डॉकरायझेशन, की डॉकर थोडी ॲडव्हान्स कॉन्सेप्ट होते, पण इन शॉर्ट जेव्हा आपण एखादी वेबसाईट होस्ट करतो, आता सपोज तुम्ही पायथन मागच्या वर्षी वापरला आणि तुमच्याकडे पायथन आहे 3.11 सपोज व्हर्जन आहे तुमचं, 3.11 व्हर्जन आहे आणि आता 3.12 चालू आहे. आता तुमचं कम्प्युटर बदललं आणि आणि नवीन कम्प्युटर तुम्ही घेतलं किंवा फॉर्मॅट झालं, मग तुम्हाला पायथन इन्स्टॉल करायला 3.12 होईल. पण मग त्या 3.12 वर मे बी जुना प्रोजेक्ट नाही चालणार, असं होऊ शकतं. तो डॉकर काय करतं, की त्याला एक कंटेनरमध्ये टाकतं. म्हणजे त्याच्या आसपास ते एक रॅपर लावतं, एक डबा लावतो. त्या डब्याच्या आतमध्ये पायथन इन्स्टॉल होतं, जे आपण आधीच सांगितलेलं आहे ते. मग आपल्याला फक्त डबा रन करायचा राहतो. आपल्याला आतमध्ये पायथन वगैरे रन करायची गरज नाही पडत सेपरेटली. पायथन फक्त एक्झाम्पल देतो. इट कुड बी रिॲक्ट, इट कुड बी मल्टिपल थिंग्स. तर बेसिकली डॉकर त्याला आतमध्ये सगळ्या गोष्टी आपण आधीच लिहून ठेवल्या असतात म्हणून वेगळे व्हर्जन्स, सगळे वेगळ्या पॅकेजेसचे सगळे व्हर्जन्स मेंटेन होतात बरोबर. आपल्या त्या असं नाही होत की सिस्टम अपडेट झाली आहे तर तर मग सिस्टम म्हणजे पॅकेज अपडेट झालं तर सिस्टम पण अपडेट करायला लागते. या सगळ्या गोष्टी निघून जातात. हा एक ॲस्पेक्ट झाला डॉकरचा. डॉकरचा दुसरा ॲस्पेक्ट झाला की जेव्हा सर्व्हरला लोड येतो, तेव्हा ऑटोमॅटिकली तुम्ही असे मल्टिपल डबे रेप्लिकेट करू शकतात. तर ते स्केलेबिलिटीला कामात येतं.
तर हे डेव्हऑप्समध्ये जातं थोडंसं डॉकर. तर या पॉईंटपर्यंत आपला कम्प्लीट फुल स्टॅकचा पार्ट कम्प्लीट होतो आणि मग हा करता करता गोष्टी ज्या ज्या कव्हर होतात त्या फ्रंट एंड तुमचा एक कव्हर होतो. फ्रंट एंडमध्ये आपण म्हणू HTML, जावास्क्रिप्ट आणि एका पॉईंटला मग रिॲक्ट आहे आणि नेक्स्ट JS पण आहेत. तर या गोष्टी मी तिथे ॲड नाही केलेल्या आहेत आत्ता, खाली आहेत त्या, पण या ॲड होऊन जातील. रिॲक्ट झालेलं आहे, नेक्स्ट JS बाकी आहे. मग बॅकएंडमध्ये आपण पर्टिक्युलरली पायथन बघतोय, पायथन फ्लास्क आणि जनरल पायथन, म्हणजे त्याला म्हणू शकतो की लेट्स जनरल पायथनच म्हणूयात. इट इन्व्हॉल्व स्क्रेपिंग किंवा बॉट्स मग कसे बनवायचे आहेत वगैरे. मग येतो पार्ट डेटाबेसचा, डेटाबेस प्लस API. मग येतो डिप्लॉयमेंट ऑन उबंटू. मग या पॉईंटला आपण उबंटूचे पण गोष्टी बघतो, म्हणजे लिनक्स पण थोडंसं बघितलं जातं आणि फायरवॉल, IP पोर्ट्स वगैरे वगैरे आणि डॉकर. सो या पॉईंटपर्यंत तुम्ही साधारण या 6-7 जॉब रोल्सला अप्लिकेबल होऊ शकतात, की फ्रंट एंडमध्ये फ्रंट एंड इंजिनियर म्हणून अप्लाय होऊ शकतं, रिॲक्ट इंजिनियर म्हणून करू शकतात, पायथन डेव्हलपर, फुल स्टॅक डेव्हलपर, क्लाउडचा एक पार्ट होईल फक्त इथे, पूर्ण नाही होणार, बट इट्स अ स्टार्ट. डेव्हऑप्सचा स्टार्ट आहे. अगेन डेव्हऑप्स इज नॉट लाईक एंड टू एंड. स्टील साधारण 6 ते 7 रोल्स इथेच अनलॉक होऊन जातात आपले. आणि याच्याबरोबर एक्स्ट्रा एक येतो तो म्हणजे प्रॉडक्ट मॅनेजमेंट. तो प्रॉडक्ट मॅनेजरचे पण टूल्स ओपन होतील, कारण आपण एक कॅपस्टोन प्रोजेक्ट बनवणार, स्टार्टअपच बनवणार एका पद्धतीने म्हणू शकतो, की ज्याच्यामध्ये वेगवेगळे अस्पेक्ट्स बघणार आपण हे प्रॉडक्ट्सचे. तो प्रॉडक्ट मॅनेजमेंट इज ऑल्सो अन इंटरेस्टिंग रोल. तर असे रोल्स इथे तयार होतील. आणि मग दुसरा जो ट्रॅक होतो आपला याच्यानंतर फुल स्टॅक नंतर, दॅट इज अ डीप लर्निंग ट्रॅक. आता डीप लर्निंगमध्ये मोस्टली आपला फोकस आहे न्यूरल नेटवर्क्स. मग न्यूरल नेटवर्कमध्ये थोडेसे वेगवेगळे आर्किटेक्चर्स येतील, कॉन्व्होल्युशनल न्यूरल नेटवर्क, मग रिकरंट न्यूरल नेटवर्क, मग LSTM आणि मग फायनली ट्रान्सफॉर्मर. तर ट्रान्सफॉर्मर हा GPT जे आहे, GPTचा लॉंग फॉर्म आहे जनरल प्री ट्रेंड ट्रान्सफॉर्मर. तो बेसिकली इट्स अ ट्रान्सफॉर्मर मॉडेल हे जो 2017-2018 मध्ये गुगलने लॉन्च केलं होतं आणि त्याच्यावरच हे सगळे LLM जे आपण बघतोय हे त्याच्यावरच बेस्ड आहेत. त्याचे वेगवेगळे त्यांनी व्हेरिएशन्स केलेले आहेत, बट त्याच्यावर बेस्ड आर्किटेक्चर्स आहेत सगळे. सो हे प्रायमरी 4 आर्किटेक्चर्स आपण बघणार आणि याच्याशी रिलेटेड काही प्रोजेक्ट्स करून बघणार छोटे छोटे. त्यानंतर आपण थोडक्यात रॅग बघणार, रॅग आणि फाईन ट्युनिंग या गोष्टी आपण ब्रीफली टच करणार, ज्या लेटेस्ट टेक स्टॅक्स आहेत हे दोघं. आणि या रिलेटेड थोडंफार म्हणजे नॉट इन डेप्थ मशीन लर्निंगमध्ये आपण लिनियर आणि लॉजिस्टिक रिग्रेशन बघणार, थोडं मॅटप्लॉटलिब, पांडा. जर तुम्हाला न्यूरल नेटवर्क्स कळलं आणि न्यूरल नेटवर्क्सवर अंडरस्टँडिंग आली तर मशीन लर्निंग इज फेअरली इझी, कारण मशीन लर्निंग आधीची स्टेप आहे. डीप लर्निंग थोडीशी कॉम्प्लेक्स जाते. सो आपण डायरेक्ट डीप लर्निंग बघतोय, कारण डीप लर्निंगचेच अप्लिकेशन्स आता खूप वाईड आहेत आणि जे आपण म्हणतोय की ह्युमन ब्रेनपेक्षा जास्त पॉवरफुल ब्रेन बनवण्याचा जो पूर्ण आता जी जर्नी चालू आहे आपली, ती सगळी डीप लर्निंग बेस्ड आहे. त्याच्यामुळे डीप लर्निंगला खूप जास्त अपॉर्च्युनिटीज किंवा खूप जास्त म्हणू शकतो आपण की गरज पण राहणार आहे जगामध्ये त्याची, फॉर द इव्होल्युशन ऑफ द टेक्नॉलॉजी ॲज वेल. आणि तुमचं मॅथमॅटिक्स बॅकग्राऊंड असल्यामुळे अजूनच यू हॅव सम सॉर्ट ऑफ ॲडेड ॲडव्हान्टेज, बिकॉज जर तुमच्यापैकी कोणी मास्टर्स केलं किंवा PhDचा विचार करत असेल तर मग मॅथमॅटिक्स आणि कम्प्युटर सायन्स हा जर कॉम्बिनेशन घेतलं तर दॅट्स अ किलर कॉम्बिनेशन आणि ते बरेच वर्ष राहील. इफ यू लुक ॲट ऑल दिस कंपनीज, ओपन AI, अँथ्रॉपिक आणि अँथ्रॉपिक क्लॉड म्हणजे जेमिनी वगैरे, तर मोस्ट ऑफ देम आर PhD इन मॅथमॅटिक्स ऑर कम्प्युटर सायन्स. तर इट्स अ मिक्सचर ऑफ बोथ ऑफ दीज लँग्वेजेस, बोथ ऑफ दीज स्ट्रीम्स. तर with that thought, deep learning will be very much relevant for you in terms of mathematics plus computer science. मग भले तुम्ही MCA करा की तुम्ही MSc मॅथमॅटिक्स करा किंवा XYZ वेगळी एखादी या दोघांशी रिलेटेड गोष्ट कराल तरी पण. तर असा आपला सिलेबस आहे ओव्हरऑल. आणि याच्याबरोबर आपण AI मास्टरी ट्रॅक घेतोय, जो ऑलरेडी आपण कालपासून चालू केला आहे, की ज्याच्यामध्ये साधारण 20 टूल्स होतील. मोस्टली 30 पर्यंत जातील ते, 20 to 30 टूल्स होतील. आणि प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग, मग मल्टीमोडल आउटपुट्स, इमेजेस, ऑडिओ वगैरे वगैरे या गोष्टी कव्हर होतील.
सो दिस इज द ओव्हरऑल सिलेबस. अँड आता लर्निंग कसं होईल आपलं. सो द नेक्स्ट पार्ट इज की व्हॉट इज अवर लर्निंग मेथोडॉलॉजी. तो प्रायमरी फोकस आहे सेल्फ लर्निंगवर. सेल्फ लर्निंग प्रायमरी फोकस आहे. त्यानंतर ग्रुप बेस्ड आहे. त्यानंतर ChatGPT आहे. अँड देन मेंटॉर म्हणजे मी. सो ॲट अ पॉइंट व्हॉट विल हॅपन इज की प्रत्येक चॅप्टरचे म्हणजे सो आय एम पर्टिक्युलरली टॉकिंग अबाउट दिस प्रोग्रामिंग रिलेटेड ॲस्पेक्ट. प्रत्येक टॉपिकचे आपण प्रॉपर कोड्स तयार केलेले आहेत, इन्स्ट्रक्शन्स तयार केल्या आहेत. सो फॉर एक्झाम्पल मी जर आता इथे पायथन बेसिक्सला आलो तर पायथन बेसिक्समध्ये ठीक आहे काही काहींचे व्हिडिओज बनवलेत आणि प्रत्येकाचेच व्हिडिओ बनतील ते इन प्रोसेस आहे काम. पण मी 1-2 कोलॅब शीट्स घेतो आणि API रिक्वेस्टच्या आपण चॅप्टरला जातो आणि इथे गिटहबवर जातो. तो आता पायथन बेसिकचा जो चॅप्टर आहे तिथे इथे दिसतंय मला की वेगळे हे आहेत कोड लिहिलेत आणि कमेंट्स आहेत. तो तुम्हाला कमेंट वाचून आधी अर्थ समजून घ्यायचा आहे की काय होतंय एक्झॅक्टली इकडे. मग आता मी थोडंसं पुढच्या चॅप्टरला टपलला गेलो होतो तर मग टपलमध्ये काय होतंय. सो आपण प्रत्येकाचं डिस्क्रिप्शन आणि कोड्स दिलेले जे तुम्ही रन कराल. हे झालं पायथन बेसिक्सला. थोडंसं पुढे जेव्हा जाणार आपण की पायथनचा API कसा करायचा कॉल. सो इथे आपल्याला दिसतंय की त्याची रीडमी फाईल आहे. सो विल अंडरस्टँड दिस रीडमी फाईल की एक्झॅक्टली काय होतंय आणि कर्ल काय आहे. सो रीडमीमध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी दिल्या आहेत आणि मग पार्ट 1 मध्ये जर मी बघितलं की काय आहे तर मग इथे कमेंट्स दिलेल्या आहेत आपण प्रत्येक ठिकाणी आणि कोड सोपे आहेत. आता हा कोड बघाल तर इट्स अ व्हेरी स्मॉल कोड की ही लाईन आहे URL ही गेट करतोय आणि प्रिंट करून बघतोय. आता प्रत्येक ठिकाणी प्रिंट टाकणं महत्त्वाचं आहे सो दॅट आपल्याला कळतं की उत्तर काय मिळतंय आणि काय डेटा टाईप आहे त्या गोष्टीचा. आणि एक्झरसाइज आहे. एक्झरसाइज करताना तुम्हाला गोष्टी लक्षात येतील. सो फर्स्ट फेजमध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट अशी वाचायची आहे आणि रीडमी पण बघायची आहे सो दॅट यू अंडरस्टँड व्हॉट इट इज अँड यू ट्राय टू अंडरस्टँड द कॉन्सेप्ट्स. देन यू चॅट विथ ChatGPT ॲज वेल की असा असा कोड आहे तर याच्यातून मला काय शिकायला मिळालं किंवा हे काय याच्यामध्ये काय बघू मी. सपोज थोडंसं कॉम्प्लेक्स चॅप्टरला जातो मी आता. लेट्स से फ्लास्क हेलो वर्ल्डला जाऊयात. इथे लेट मी ओपन दिस. आता इथे पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 असे आहेत. आता पार्ट 1 बघितलं तर इट्स व्हेरी सिम्पल. पार्ट 1 मध्ये app.py बघितला तर एवढाच कोड आहे. तर तुम्ही आधी एवढं बघणार आणि समजून घेणार. या प्रत्येक लाईनचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न कराल तुम्ही. व्हिडिओमधून काही गोष्टी क्लिअर होतील पण तुम्ही ह्या गोष्टी आधी समजून घेणार की काय होतंय. मग तुम्ही आणि रीडमी आहेच त्याची प्रत्येक पार्टची सेपरेट रीडमी आहे. ठीक आहे. तर मग रीडमीमध्ये कळेल की app.route/ म्हणजे काय होतं तर स्लॅश म्हणजे होम पेज. अबाउट म्हणजे काय की लोकलहोस्ट 5000ला अबाउट मिळतात. आता हे फोकस का आहे की तुम्ही हे वाचणं का गरजेचं आहे. कारण या पॉइंट ऑनवर्ड्स आपण असं म्हणू की आपल्याला कोणती पण गोष्ट शिकण्यासाठी AI आहे आपल्या मदतीला. पण AI आपल्याला तेव्हाच मदत करेल जेव्हा मी AIचे उत्तर वाचतोय ChatGPTचे, जेमिनीचे. तो आपल्याला शिकायचं कसं आहे ते पण शिकायचं आहे. अँड दॅट्स वाय द प्रायमरी फोकस इज टू म्हणजे लर्निंग देतानाच इन्स्टेड ऑफ मी टॉकिंग फॉर 1 hour आणि सांगेल की तुम्ही हा कोड आता लिहा आणि रन करून बघा. इट्स नॉट जस्ट वेस्ट ऑफ टाइम बट मोर इम्पॉर्टंटली इट बिकम्स स्पून फिडिंग. आणि स्पून फिडिंगने तुम्ही इंडिपेंडंट नाही होणार. तुम्ही इंडिपेंडंट तेव्हाच होणार जेव्हा तुम्ही स्वतःहून गोष्टी फिगर आउट करायचा प्रयत्न करताय आणि त्याच्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागणार आपल्याला. तर या पूर्ण प्रोसेसमधून माय अटेम्प्ट इज टू मेक यू इंडिपेंडंट इन टर्म्स ऑफ युअर लर्निंग नीड्स. मग दॅट कुड बी एनिथिंग. तर मग ॲट द एंड ऑफ अवर कोर्स किंवा एंटायर सिलेबस आय थिंक यू विल बी फेअरली पोझिशन इन सच अ वे की तुम्हाला नवीन कोणतीही गोष्ट शिकायची आहे तर क्लासेसची किंवा कोणत्या व्हिडिओची तेवढी गरज नाही राहणार. मोस्टली तुम्ही AIला विचारून किंवा स्वतःच म्हणजे यू विल अंडरस्टँड द टॅक्ट ऑफ लर्निंग बेसिकली. मे बी काही YouTube व्हिडिओज लागू शकतात बट स्वतः कसं आपण शिकायचं आहे ते तुम्हाला खऱ्या अर्थाने ती कला आत्मसात होईल व्हायला पाहिजे. दॅट इज माय एक्सपेक्टेशन अँड गोल ॲज वेल. सो दॅट्स वाय द फोकस इज प्रायमरली ऑन फिगरिंग थिंग्स आउट. आणि हे कोड्स तसे लिहिलेले आहेत रीडमी फाईल ॲप आणि एक्झरसाइजेस तशा लिहिलेल्या आहेत की जेणेकरून ज्या तुम्हाला प्रवृत्त करतील या पद्धतीने विचार करायचा की तुमचं डोकं चालवायला प्रवृत्त करतील आणि त्या सिम्पल टू कॉम्प्लेक्स अशा पद्धतीने केलेल्या आहेत.
सो दॅट्स फर्स्ट पार्ट लर्निंग मेथोडॉलॉजीचा. ठीक आहे. अँड देन ऑफकोर्स जेव्हा तुमचे प्रश्न असतील किंवा आपण काहीतरी कन्क्लूड करतोय एखादी गोष्ट, चॅप्टर घेतोय किंवा अधूनमधून सुद्धा आय कॅन आस्क की तुम्हाला हे कळलंय का, या आय जस्ट आस्क सम क्वेश्चन्स, सो बेस्ड ऑन व्हॉट आय कॅन अंडरस्टँड की तुम्हाला कसं केवढं कळलेलं आहे. आता या पॉइंटला क्विज इन्सर्ट नाही केली आहे, पण काही दिवसात क्विजेस पण येऊन जातील, सो दॅट यू कॅन सेल्फ इव्हॅल्युएट. पण तुम्हालाच कळेल की तुम्हाला कळलंय की नाही. आणि सगळ्या गोष्टी त्या कॅपस्टोन प्रोजेक्टमध्ये येत येत पूर्ण एक चित्र तयार होऊन जाईल की कसं सगळ्या टेक्नॉलॉजीज एकमेकांशी रिलेटेड आहेत आणि एकमेकांशी इंटरॅक्ट करतात, फ्रंट एंड, बॅक एंड, डेटाबेस, एपीआय वगैरे वगैरे. सो कॅपस्टोन प्रोजेक्ट विल हेल्प टू गेट क्लॅरिटी फ्रॉम ऑल अँगल्स. सो हा झाला एक पार्ट. तर इथे आपण सिलेबसमध्ये बघितलं की आपला सिलेबस होलिस्टिक आहे. सो इट्स लाईक मे बी 10 रोल्ससाठी प्रिपेअर करणार प्लस ऑलराऊंडर. दॅट इज वन गोल. सेकंड आपलं गोल आहे की आपल्याला इंडिपेंडंट व्हायचं आहे लर्निंग नीड्समध्ये. इंडिपेंडंट प्लस क्विक लर्नर, क्विक लर्नर प्लस सेल्फ लर्नर प्लस टीम, लेट्स से आय वुड से ग्रुप लर्निंग लिहितो मी. सो ग्रुप लर्निंग बिकॉज प्रोजेक्ट तुमच्या ग्रुपमध्ये राहतील. हे दोन ऍस्पेक्ट्स आपण कन्वे करतोय. देन द थर्ड ऍस्पेक्ट इज की ठीक आहे, मला खूप सारा सिलेबस मिळाला, मी ऑलराऊंडर जर झालो आता. सेकंड मी म्हणेल की ऑल राईट, मला ही पण टॅग कळली की मी इंडिपेंडेंटली शिकू शकतो गोष्टी आणि आय कॅन जस्ट कोणतं पण विचारलं नवीन गोष्ट तर आय कॅन गिव्ह मी सम टाइम आणि आय एम कॉन्फिडंट दॅट आय लर्न न्यू थिंग. एवढा कॉन्फिडन्स पण आता मला आलाय. द नेक्स्ट थिंग बिकम्स इम्पॉर्टंट की हाऊ डज द अदर पर्सन नो दॅट यू नो ऑल दिस थिंग्स. तर इंटरव्ह्युअरला किंवा त्यांना कसं कळेल की मला येत आहे. मग तिथे आपण आपले प्रूफ ऑफ वर्क सबमिट करणार. तो प्रूफ ऑफ वर्क म्हणजे जेव्हा तुम्ही एखादा चॅप्टर कंप्लीट करता, फ्लास्क हेलो वर्ल्डचा चॅप्टर तुमचा कंप्लीट झाला तर तुम्ही इथे अपलोड ऍक्टिव्हिटी कराल. इथे तुम्ही तुमच्या कोडचे स्क्रीनशॉट्स टाकाल, गिटहबची लिंक टाकाल. प्रत्येक चॅप्टरचे जेव्हा एक्झरसाइज तुम्ही करतात, सो इथे जेव्हा तुम्ही एक्झरसाइज कराल ती एक्झरसाइज तुमच्या गिटहबवर पोस्ट होईल. अँड विथ दॅट तुमचे गिटहबचे स्ट्रिक्स वाढतील. सो इफ आय गो टू माय गिटहब, सो यू कॅन सी माझे स्ट्रिक्स किती आहेत. ओके, मला इथे स्ट्रिक्स नाही दाखवत येतो, पण आपण दुसऱ्याचे स्ट्रिक्स बघूया. सो आता यशोदीपचा मी चेक करत होतो. सो इफ आय किंवा इथेच बघूयात. सो आता इथे अमेय आहे. ओके, अमेय इप्पार, त्याने इथे गिटहब लिंक शेअर नाही केली आहे. ओके, सो त्याच्याऐवजी खाली जाऊयात. उजमाने दिले लिंक केलेली आहे, राईट. सो लेट्स चेक हर गिटहब. सो मी जर उजमाच्या अकाउंटला गेलो तर आय कॅन सी की तिचे गिटहबचे स्ट्रिक्स वाढत आहेत. बघा तुम्ही, जानेवारी फेब्रुवारीचे तिथे वाढलेले आहेत आणि आधीचे काहीच नव्हते. आणि जर मी तिच्या याच्यावर गेलो तर पायथन बेसिक्स, फ्लास्क बेसिक्स, एपीआय, वेबसाईट, HTML, फ्लास्क डेटा, हे 6च्या 6 रिपॉझिटरी आपल्या कोर्स थ्रू करता करता तिने तयार केलेल्या आहेत त्या. तो प्रूफ ऑफ वर्कमध्ये पहिला पार्ट येतो तुमचा स्वतःचा गिटहब तर आहेच, प्लस स्क्रीनशॉट्स अँड गिटहब लिंक ऑन एअरला. आणि मग इथे आपल्याला बाकीच्यांच्या सगळ्यांचे दिसत आहे. सो लेट्स से इफ आय गो टू उजमाज अकाउंट, आय कॅन सी की तिने 48 पोस्ट केलेत, कोणते चॅप्टर्स केलेले आहेत, या सगळ्या गोष्टी होतात. आता तिने कॅप्शन लिहिला असेल काहींमध्ये. ओके, कॅप्शन लिहिलेला आहे. सो देन द इंटरव्ह्युअर कॅन ऑल्सो रीड द स्टोरी की कसं ती शिकत गेली आहे. सो जेव्हा एखादा इंटरव्ह्युअर ती अप्लाय करेल एखाद्या ठिकाणी आणि ते तिच्या जुन्याला जातील तर त्यांना दिसेल की अच्छा तिने सुरुवात कुठून केली आहे. ओके, सो तिथे मे बी एकदम HTML वेबसाईट पासून सुरुवात केली, हेलो आय एम उजमापासून. मग पायथन बेसिक केलं, बरं, मग API शिकली, मग डेटाबेसवर आली. ओके, देन डेटाबेसमध्ये बऱ्याच गोष्टी केल्यात. ओके, मग PostgreSQL वापरलं. सो देन, आणि इथे कॅप्शन आता नाही आहेत पण कॅप्शन येतील इथे. सो असं करत करत इंटरव्ह्युअरला स्टोरी कळते की व्यक्ती कशी शिकत गेली आहे. त्याच्यामुळे जेव्हा आता ही इंटरव्ह्यूला बसेल तेव्हा त्यांचे प्रश्न बरेच वेगळे राहतील. आणि ही लिंक आहे तिची मग प्रोफाईलची की उजमा शेख 1886 वरती सर ते इंटरव्ह्यूवर गेला airila.com/ तर त्यांना इथे सगळं व्हिज्युअली कळेल. कारण त्यांना एवढा वेळ नाहीये की ते गिटहबवर एक 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 चेक करतील तिच्या की तिने गिटहबवर काय टाकलंय, प्रत्येक लिंक बघून कोड खरंच टाकलाय का वगैरे, एवढं बघण्याचा वेळ नाहीये. पण इथे बघून मला पटकन कळतंय की केवढ्या गोष्टी तिने केलेल्या आहेत.
तर दॅट इज द प्रूफ ऑफ वर्क आणि दॅट हॅपन्स थ्रू ऑल दीज ॲक्टिव्हिटीज फॉर इच चॅप्टर. आणि मग आपल्याला इथे साईटवर प्रत्येक चॅप्टरच्या केलेल्या ॲक्टिव्हिटीज खाली दिसत आहेत की या चॅप्टरला बाकीच्यांनी काय काय ॲक्टिव्हिटी केलं. सो इफ आय गो टू व्ह्यू ऑल, तर मला डीप लर्निंगच्या या चॅप्टरवरच्या मला दिसतंय की 50 मुलांनी केल्यात आणि 51 टोटल ॲक्टिव्हिटीज अपलोड केल्यात. अँड देन जस्ट टू गेमिफाय वी ऑल्सो हॅव द लीडर बोर्ड, म्हणजे डेली आणि वीकली टॉप लीडर्स आहेत की डेली कोण पुढे आहेत, वीकली कोण आहेत आणि ऑल टाइम कोण कोण आहेत पुढे. सो असे लीडर बोर्ड सुद्धा आपण जनरली मेंटेन केलेत. ॲट सर्टन पॉईंट ऑफ टाइम वी प्लॅन टू अनलॉक जॉब सेक्शन. सो आता जॉब्समध्ये फक्त आपलं प्रोफाईल दिसतंय की इथे दिसतंय की माझा AI रेडीनेस स्कोर 60 आहे, माझ्या ॲक्टिव्हिटीज एवढ्या आहेत, पण AI टूल युसेज कमी आहे, लर्निंग प्रोग्रेस कमी आहे, प्रोफाईल कम्प्लिशन नाही आहे. पण मी माझा CV टाकू शकतो इथे, CV प्लस जॉब डिस्क्रिप्शन टाकू शकतो. आय कॅन अपडेट माय प्रोफेशनल डिटेल्स की माझी प्रोफेशनल बायो, करिअर ऑब्जेक्टिव्ह वगैरे वगैरे. सो ॲट अ सर्टन पॉईंट इथे जॉब मॅचिंग येईल की वी प्लॅन टू लिस्ट द जॉब्स ओव्हर हिअर आणि कंपन्यांना वी प्लॅन टू कनेक्ट द कॅन्डिडेट्स टू द कंपनीज की हे आमचे स्टुडंट्स आहेत, दीज आर टॉप नॉच बिकॉज दे आर ऑलराऊंडर्स आणि त्यांचा प्रूफ पण हे आहे. तर इफ यू वॉन्ट टू हायर वी कॅन वाउच दॅट अवर स्टुडंट्स आर द बेस्ट स्टुडंट्स. अँड मग इथूनच ते ॲप्लिकेशन वगैरे पुढे होईल किंवा कनेक्शन होऊन जाईल इथून. तो हा पार्ट काही महिन्यांमध्ये अनलॉक होईल आणि त्यामुळे तोपर्यंत मग जेवढे सगळे जुने स्टुडंट्स आहेत किंवा ज्यांचे प्रोफाईल्स वगैरे पोर्टफोलिओ आहे मेंटेन, त्यांना नॅचरली विजिबिलिटी मिळेल या सगळ्या जॉब मार्केटमध्ये. इट कुड बी फुल टाइम जॉब, इट कुड बी पार्ट टाइम, इट कुड बी freelancing, it could be all of it because markets are changing. Very soon companies will need कन्सल्टंट अँड कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स की तुम्ही फक्त 1 महिना करा किंवा तुम्ही पार्ट टाइम करा, असे पण राहतील. मग देन यू कॅन वर्क फॉर 2-3 कंपनीज. तर विथ दॅट चेंजिंग नीड्स वी विल बी सपोर्टिंग ऑल टाइप्स ऑफ जॉब ऑप्शन्स लाईक फुल टाइम, पार्ट टाइम, कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्ट वर्क फॉर फ्यू मंथ्स वगैरे वगैरे. तर दॅट कवर्स द थर्ड वर्क. सो या तिन्ही गोष्टींनी अँड पुढे जॉब सपोर्ट इन फ्युचर. So with that, we are trying to solve this whole problem of upskilling from end-to-end perspective. की holistic knowledge, multiple roles, multiple टेक्नॉलॉजीज आणि याच्यावरून तुम्ही जॉब रेडी तर होतातच आहात, पण तुम्ही स्टार्टअप किंवा फ्रीलान्सिंग पण करूच शकतात. मग इंडिपेंडंट शिकण्याची एक आहेच सवय लागेल किंवा एक टॅक्टिक्स कळतील, ज्या गोष्टी माहीतच नाही आहेत त्या कशा शिकायच्या. मग आपलं स्वतःचं प्रूफ ऑफ वर्क होतंय सगळ्या कंपन्यांसाठी. दॅट मेक्स इट इझी फॉर अस टू शोकेस अवर सेल्स. अँड देन लास्टली विजिबिलिटी विथ द कंपनीज सो दॅट इफ दे वॉन्ट समवन they can find the best candidates. And with that we are trying to solve the whole issue from the 360-degree angle. आता सिलेबस पुढे ऍड होत जाईल, म्हणजे इथे या गोष्टी आहेत, पण सुरुवातीला आम्ही Next.js नव्हतं टाकलं, पण नाव वी आर इंट्रोड्युसिंग Next.js. सो वी हॅव टू लुक ॲट इट फ्रॉम 2 angles. वन अँगल इज ऑफकोर्स फ्रॉम द OJT सेन्स की यु नो तुम्हाला कॉलेजला लेटर लागणार आहे, 1 महिना देणार आहात वगैरे वगैरे. सो दॅट इज फाईन. आणि त्या 1 महिन्यापुरतं आपण विल प्रायोरिटाईज की आपल्याला कोणत्या गोष्टीवर जास्त फोकस करायचा आहे. पण दिस कोर्स सिलेबस विल गो ऑन फॉर सम टाइम, म्हणजे मिनिमम 3 महिने, मॅक्झिमम 6 महिने तुम्ही पकडू शकतात. तो जरी तुमची ऍडमिशन आता होईल मे बी 15, 45, 40 दिवसांसाठी, तरी यू विल गेट द ऍक्सेस फॉर एंटायर पिरियड. म्हणजे ऍक्सेस तर लाईफ टाईमच राहील, बट आपल्या मीटिंग्स ज्या आहेत किंवा माझा तुमच्याशी होणारा जो संवाद आहे, फॉलोअप्स आहेत वगैरे वगैरे, हे 3 ते 6 महिने होतील. इफ यू वॉन्ट टू कंटिन्यू ऑफकोर्स. म्हणजे ज्यांना 1 महिन्यानंतर थांबवायचं आहे यू कॅन स्टॉप, बट ज्यांना कंटिन्यू करायचं आहे यू विल हॅव लाईक दॅट 3 to 6 months ऑफ सपोर्ट फॉर लर्निंग ऑल ऑफ दिस थिंग्स. कारण या 1 महिन्यात होणाऱ्या नाही आहेत. इनफॅक्ट हा इयर लॉंग सिलेबस आहे की जो आपण 3 महिन्यांमध्ये किंवा 40-50 दिवसांमध्ये ट्राय करत होतो. बट इट्स डिफिकल्ट बिकॉज तेवढा वेळ नाही मिळत तुम्हाला. 8 तास जर रोज मिळाले असते तर पॉसिबल आहे 2 महिन्यामध्ये. पण जर रोजच 2-2 तास करायचे आहेत तर इट विल टेक फ्यू मंथ्स. And depending on our own speed of grasping power, our टायपिंग स्पीड, शॉर्टकट्स आपण वापरतोय की नाही, अशा वेगवेगळ्या पैलूंवर हे डिपेंड होतं की तुम्हाला किती वेळ लागेल.
सो दॅट्स वाय आपण रफली 3 to 6 मंथ्स म्हणतोय की 3 महिने सिलेबस कम्प्लिशनला लागू शकतात, पण 3 महिने पुढचे तुमचे प्रोजेक्ट्स आणि एक्स्ट्रा एक्सप्लोरेशन मध्ये लागू शकतात. असं पकडून आपली ही जी एंगेजमेंट आहे ही तुम्ही साधारण 3 to 6 मंथ्स अशी पकडा. या आय थिंक आय हॅव कवर्ड मोस्ट ऑफ द थिंग्स. आता डिस्कॉर्डवर आपण कम्युनिटी मेंटेन करतो, सो आय कॅन ॲड यू टू द डिस्कॉर्ड. दिस वॉज फॉर द लास्ट बॅच. आणि तुमचे सपोज ग्रुपमध्ये तुम्हाला लाईव्ह स्क्रीन शेअरिंग करायचं आहे की माझी स्क्रीन माझे टीममेट बघतायत मी कोडिंग करते तेव्हा वगैरे, किंवा मला माझी प्रोग्रेस मेंटेन करायची आहे, तर आपण इथे डिस्कॉर्डमध्ये टाकू शकतो त्या सगळ्या गोष्टी. विल सी, कारण आताची बॅच थोडीशी छोटी असेल त्याच्यामुळे आय एम नॉट शुअर एंटायरली. बट स्टील तुम्हाला तुमच्या दोघा तिघांमध्ये स्क्रीन शेअरिंग करायची आहे, तर तुम्ही असा व्हॉइस कॉल जॉईन करून स्क्रीन शेअर करू शकता, सो दॅट यू कॅन कोलॅबोरेट व्हॉइसवर वगैरे असं. ठीक आहे, सो दॅट्स दॅट. व्हॉट एल्स इज रिमेनिंग, लेट मी थिंक. So we covered syllabus, we covered learning methodology, we covered outcome, and we covered duration. Minimum 2 to 3 hours daily पकडा तुम्ही for coding, at least 5 days a week, 6 days a week actually, Saturday ला सुद्धा. Yeah, I think that's it actually. So I'll wait for the questions. I think these are the only things. तुम्हाला ॲक्सेस ए आय मास्टरीचा तर मिळेल, आणि ह्या कोर्सचा मिळेल डीप लर्निंग. म्हणजे तुमचं फीज तर तुम्ही रेझर पेवरून पे कराल, पण तुम्हाला इथे ॲक्सेस मिळेल याचा कुपन कोडने या कोर्सचा. आणि तुम्हाला ए आय मास्टरीचा सुद्धा मिळेल. अगेन ए आय मास्टरी सुद्धा 1 महिना आहे, बट इट विल गो अ बिट लॉंगर, इट कॅन गो अ बिट लॉंगर. त्याच्यामध्ये सिलेबस अपडेट होत राहील. तो या दोन्ही गोष्टी काइंड ऑफ पॅरलली चालतील. आता आपल्याकडे एवढा वेळ नाही आहे की आपण एक संपवल्यावर दुसरं चालू करणार. त्यामुळे ए आय मास्टरी जरी चालू झाले तरी तुम्हाला एक्स्ट्रा वेळ काढून प्रोग्रामिंगवर पण 2 तास द्यायचे आहेत. आणि इथे पण सिलेबस अपडेट होत राहील पुढे जाऊन. आणि ए आय मास्टरीचा जो सिलेबस आहे दॅट इज गोइंग टू हेल्प यू फॉर ट्रूली बिल्डिंग दॅट ए आय फर्स्ट माइंडसेट दॅट वी टॉक्ड अबाउट. की सगळ्याच अँगल्सला ए आय मास्टरी माइंडसेट कसा बनवायचा, त्याच्यासाठी हा पूर्ण सिलेबस कामात येणार आहे. आणि प्रोग्रामिंगचा जो आहे तो एंड टू एंड टेक्नॉलॉजी ह्युमन बिईंग किंवा टेक्नॉलॉजी फर्स्ट एक्झिक्युटिव्ह म्हणून त्या अँगलने बनवलेला तो सिलेबस आहे दुसरा. असे दोन्ही ट्रॅक्सवर आपण पॅरलली चालणार. आणि आय कॅन से दॅट ॲट द एंड ऑफ बोथ कोर्सेस, म्हणजे कम्प्लीट सिलेबस तुम्ही केला, व्यवस्थित लक्ष देऊन मन लावून कॉन्शियसली सगळ्या गोष्टी अभ्यास केला, तर यू विल बी इन अ वे बेटर पोझिशन टू टेक ॲडव्हान्टेज ऑफ दीज चेंजिंग टाइम्स. की ए आयमुळे जेवढं सगळं चित्र बदलतंय याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात चांगला अपॉर्च्युनिटीजला तुम्ही हात लावू शकतात, जर तुम्ही ह्या दोन्ही ट्रॅक्सला व्यवस्थित कम्प्लीट केलं तर. कारण जगात खूप कमी लोक आहेत की जे या डेप्थमध्ये या लेवलला त्यांची अंडरस्टँडिंग असेल आणि ते कंट्रीब्यूट करू शकतात. आणि प्लस जास्त फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी पण नाही आहेत. तो हा जो एज ग्रुप आहे आता तुमचा, प्रोबॅबली 20 to 25 म्हणा, रिस्पॉन्सिबिलिटीज कम्पॅरेटिव्हली कमी असतात. आणि या एज ग्रुपमध्ये जर हे सगळ्या गोष्टी माहिती आहेत एवढ्या इन डेप्थ, तर मग यू कॅन जस्ट टिंकर अराउंड. आणि ए आयमुळे जसं जग बदलणार आहे, सगळे जॉब्स कमी होतील वगैरे, पण यू कॅन हॅव मल्टिपल सेफ्टी नेट्स, बिकॉज यू आर वर्सटाईल इन प्रोग्रामिंग अँड यू आर ऑल्सो वर्सटाईल इन ए आय स्किल्स. सो दॅट वे यू विल हॅव वन ऑर अदर थिंग टू डू. So yes, that's it about the overall OJT and our courses. So now if you have any questions, we can take it. सर फिक्स टाइम काय असेल क्लासचा? म्हणजे फिक्स टाइम आय वुड से, सी आता ए आय मास्टरीचा 7 वाजता आहे, 7 ते 8:30. ओके. प्रोग्रामिंगसाठी आय एम थिंकिंग की 9 ते 11 चालू ठेवूयात, किंवा मग हा 7 ते 8:30चा थोडासा लवकर करायचा, 6 ते 8. आणि प्रोग्रामिंगचा जो आहे तो मग 9 ते 11 किंवा 7:30 ते 11 असा काहीतरी ठेवायचा. दॅट इज द करंट थॉट. अजून फायनल नाही केलेलं आहे टायमिंग्स त्याचे. आणि तुमचे पण सजेशन्स तुम्ही देऊ शकतात, म्हणजे आय सी हाऊ वी कॅन मेक दॅट पॉसिबल. आता
तुम्हाला जास्त हँड होल्डिंग थोडं सुरुवातीला लागेल. वी हॅव टू मीट एव्हरी डे फॉर सम टाइम. पण असं आहे की तुम्हाला पूर्ण 2 तास 3 तास कंटिन्युअसली लाईव्ह मीटवर राहायची गरज नाहीये. तुम्ही जर 2 तास प्रॉपरली सिन्सिअरली त्या वेळ देतायत तेवढ्या कोडिंगसाठी, तर मग आपण कमी वेळेसाठी पण भेटू शकतो. पण तुम्हाला कॉलेजमधून जर परमिशन मिळाली गोष्टी हे करायची, की ती कॉलेजमधून जर तुम्हाला लेक्चर हे घेता येत असेल, तर मग तुमचे 2 तास तिथे पण वापरता येऊ शकतात. तर प्रोग्रामिंगचा टायमिंग आपण येत्या दिवसांमध्ये फायनलाइज करू. ठीक आहे. आणि ए-आय मास्टरीचा जो आहे तो आत्ताचा ॲटलिस्ट हा वीक, पुढचा वीक आपण 7 ते 8:30 घेतलाय. तो 6 ते 7:30 करू शकतो आपण. सर माझा क्वेश्चन होता की आम्हाला आता जे आम्ही वर्क करणार आहे ते वर्क केल्यानंतर आम्हाला दर आठवड्यातनं एकदा आमच्या मेंटरला भेटून आम्हाला ते सगळं सांगावं लागतं की आम्ही काय काय केलं ऍक्च्युअल मध्ये वर्क. तर हम्म. मग त्याचं कसं? तर तुमची डायरीज मेंटेन होईल. तुम्ही त्यांना डायरेक्ट हेच दाखवाल, तुमचं प्रोफाईलच दाखवाल तुम्ही. सो आता मी इथे बघितलं, दक्ष म्हणून आहे स्टुडंट. तो दक्षचं जर चेक केलं तर तुमचा वीकमध्ये आहे, तुम्ही डायरेक्ट या स्क्रीनशॉट्स आणि कमेंट्स तुम्ही रोजच टाकाल. म्हणजे प्रत्येक चॅप्टर होईल तसं तुमच्या कमेंट्स आणि हे जातील. तर तुम्ही या डायरेक्टच याचा स्क्रीनशॉट टाकू शकतात. प्लस आम्ही एक फीचर इथे ॲड केलेलं आहे. मी जर इथे पोर्टफोलिओला गेलो, माझ्या पोर्टफोलिओला, आणि इथे डाउनलोड म्हटलं, तर एक पूर्ण हे पीपीटी मध्येच तयार होतं. सो आता माझे स्टँड नव्हे म्हणून तो जरा जास्त वेळ लावेल. मी माझं डाउनलोडेड दाखवतो तुम्हाला. ए-आय मास्टरी. पोर्टफोलिओ, हां. तो एक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये सगळे फोटोज, तुमचे कॅप्शन्स डाउनलोड होतात आणि त्याचं कॅप्शन सकट डाउनलोड होतात. आता ही ओल्ड आहे, पण हे तुम्हाला थोडेसे रिअरेंज करायला लागू शकतात डिपेंडिंग ऑन द रिझोल्युशन काय काय ठिकाणी. पण एक तुमची अशी डायरी मेंटेन होऊन जाते, की जिथे तुम्हाला सगळंच एका ठिकाणी मिळतंय आणि इथे डेट पण कळते की काय डेट आहे. आणि मग पोस्टवर क्लिक केलं की तुम्ही ते म्हणजे ते मेंटर त्याच्यावर क्लिक करून ॲक्च्युअल पण बघू शकतील पोस्ट. तर एकदा तुम्ही पीपीटी डाउनलोड करूनही दाखवू शकतात, किंवा त्यांना सरळ सांगितलं की बघा हे माझे मागच्या 7 दिवसांचे आहे, तर दॅट्स ऑल्सो फाईन, कारण इथेच डेट दिसते काय कधीचं होतं ते. ओके. एनी अदर क्वेश्चन? हा, सूरज. हो, ड्रॉइंग लेन्स त्याचं काय करतो सर? सॉरी. ड्रॉइंग लेन्स कसं वाटतं? मला मला प्रश्न नाही कळला. मला नाही लक्षात आलं तू काय म्हणत होतास. तू टाईप करू शकतो जर इश्यू असेल तर. जॉइनिंग लेटर साठी काय करता येईल वगैरे, त्यासाठी काय. सो तुमचे डिटेल्स मला मिळालेले आहेत आता. सो तुमच्या रजिस्ट्रेशन नंतर मी 1-2 दिवसात तुम्हाला जॉईनिंग लेटर पाठवून देईल.
आणि साधारण आपला एक 45 दिवसांनंतर कम्प्लिशन लेटर पाठवेल मी, की ज्याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी मेन्शन केल्या असतील. आणि ॲडिशनली मला वाटतं तुम्ही पूर्ण सिलेबस कंप्लीट कराल त्या पॉईंटला किंवा मे बी 3 महिन्यांनी 6 महिन्यांनी मी तुम्हाला एक इंटर्नशिप एक्सपिरियन्स लेटर हे देऊ शकतो. दॅट इज फॉर यू. कॉलेजच्या अँगलने 45 दिवसांचं ठीक आहे, पण जर तुम्ही ॲक्च्युअली 3 महिने 6 महिने देत असाल तर मला एक्स्ट्रा पुढे तुमच्या प्लेसमेंटच्या अँगलने जास्त महिन्यांचं पण एक लेटर देता येऊ शकतं. आता कॉलेजच्या पर्स्पेक्टिव्हने मला डेटा तुमचा येऊन जाईल त्या रेझर्पेच्या त्याच्यामध्ये तुमचं डिग्री नाव वगैरे येईल, तर त्याच्यावरून तुमचं लेटर इश्यू होऊन जाईल. तुम्ही इथे बाकीच्या मुलांचे प्रोजेक्टच्या आयडियाज बघू शकतात काय. सो कोणी AI इमेज डिटेक्टर केलंय, मग समबडी वॉज डुईंग स्वास्थ्य सारथी, मग समबडी एल्स हॅज डन. ओके, सो इथे डिस्कशन आहे त्यांचं. सो त्यांचा इमेज जनरेशनचा प्रोजेक्ट आहे. सो देर आर इंटरेस्टिंग प्रोजेक्ट्स दॅट पीपल हॅव डन. फूड वेस्ट रिडक्शन अँड डोनेशन सिस्टम. ऑल राईट. सो आपण थांबायचं इथे. अजून काही प्रश्न असतील तर घेऊ शकतो, अदरवाईज वी कॅन स्टॉप हिअर. 2-3 दिवसात आपण टायमिंगचं ठरवू. आता तुम्ही AI मास्टरीचा सुरुवात करा, जे आजपासून म्हणजे काल तर झालंच, पण आज आपलं 7 वाजता आहे सेशन. सो यू कंटिन्यू विथ AI मास्टरी आणि साधारण सोमवारपर्यंत आपण बघूयात की कोणत्या टायमिंगला आपलं प्रोग्रामिंगचं ठेवायच्यात गोष्टी. ठीक आहे. मोस्टली आपण जर रात्री ठेवलं तर चांगलं आहे. 8:30-9ला 9 ते 10 जरी केलं किंवा 9 ते 10:30 पर्यंत केलं तरी पण ठीक आहे सुरुवातीला. देन लेटर ऑन म्हणजे असं पण नाही आणि की आपण जो टायमिंग आता ठरवू तोच कंटिन्युअसली फायनल राहील. म्हणजे जर आपल्याला वाटलं की ओके थोडासा टायमिंग चेंज करायचा तर आपण त्या डेला तसा कॉल घेऊ शकतो. आणि मिस आउट काय झालं असेल तर सॅटर्डेला जरा एक्स्ट्रा डेजमध्ये करू शकतो. तुम्हाला तुमच्या साईडला एवढं ठरवायचं आहे की वेदर तुम्ही गुगल मीट अटेंड करतायत नाही करत आहे, तुम्हाला दिवसाला कमीत कमी 2 तास कोडिंग करायचं आहे. दॅट इज द कोअर थिंग. कारण छोटेसे व्हिडिओज आहेत, रीडमी वगैरे आहे, तुमचे 2-2 ग्रुप्समध्ये होतील. सो तुम्ही मे बी एक जर ॲबसेंट असेल तर दुसरा जण त्याला मदत करू शकतो लाईव्ह सेशन्समध्ये. तुम्ही जर स्क्रीन शेअरिंग करून जर अभ्यास केला तर बेस्टच येते. तर आय वुड से की तुम्हाला जास्त प्रायोरिटी याची आहे की डेली 2 तास कमीत कमी द्यायचे. हे आधी तुम्ही फिक्स ठेवा. AIचा 1.5 तास पकडा. सुरुवातीला 1.5 तास आहे, नंतर AIचा 1 तासामध्ये पण होऊन जाईल. आणि प्रोग्रामिंगचा कमीत कमी 2, आयडियल जर तुम्ही विचाराल तर 3 तास प्रोग्रामिंगमध्ये, जो आपला हा डीप लर्निंगचा कोर्स आहे त्याच्यासाठी. सो असं आयडियल 3+1 किंवा 3+1.5 असे 4.5 तास मोस्टली तुमचे जर तुम्ही घालवाल काही महिने. AI मास्टरी लवकर होईल. सो 1 महिना 4.5 तास, त्याच्यानंतर 3-3 तास मिनिमम. देन आय थिंक यू कॅन प्रॉपरली फिनिश ऑल द सिलेबस आणि यू कॅन catch up a lot of opportunities that are in the market. All right then. So I think मला वाटतं प्रश्न क्लिअर आहेत सगळ्यांचे. सो आपण थांबूया इथे. आपण 7 वाजता संध्याकाळच्या सेशनला भेटूयात. ठीक आहे. ऑल राईट गाईज, थँक्यू.